पुण्यातल्या पोर्शे कार प्रकरणात मोटारसायकलला धडकून 2 जणांना ठार केल्याच्या प्रकरणात 17 वर्षीय मुलाच्या रक्ताच्या नमुन्याशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या डॉक्टरला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केलाय। न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने ससून जनरल हॉस्पिटलचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांना समानतेच्या आधारावर दिलासा दिलाय। या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, हे प्रकरण खूप गंभीर होतं, या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती। आता याच प्रकरणी हा जामीन मंजूर झालाय। न्यायालयाने या नेमकं काय म्हटलेलं या प्रकरणी? समानतेच्या आधारावर हा जामीन मंजूर करण्यात आला। यापूर्वी पुणे पोर्शे प्रकरणातील मुख्य आरोपींना जामीन मंजूर झाला आणि त्यामुळे जेव्हा एखाद्या प्रकरणात मुख्य आरोपींना किंवा इतर आरोपींना जामीन मंजूर होतो तेव्हा मग पॅरिटीच्या ग्राउंडवर समानतेच्या आधारावरती बाकी आरोपींनाही जामीन मंजूर होत असतो आणि प्रत्यक्षात आरोपीचे पुरावे बदलले गेले। जे पुरावे कलेक्ट करण्यात आले होते ते अशा स्वरूपाचा आरोप हा ससूनच्या तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक अजय तावरे यांच्यावरती लावण्यात आला होता आणि त्याखाली त्यांना अटक करण्यात आलेली होती। तर एकंदरीतच जेव्हा मुख्य आरोपींना या सगळ्या प्रकरणात जामीन मंजूर होते तेव्हा त्याचा परिणाम म्हणून आता इतर आरोपींनाही जामीन मंजूर होत असल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद सोमेश, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता आणखी एक मोठी बातमी आहे। शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टानं क्लोजर